मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशा त्याचा आणि अंजीचा फोटो भिंतीवर लावतो. तेव्हा तो अंजीकडे जातो आणि अंजीला बोलतो, तू आज दुकानावर बुके पाठवला, त्यामध्ये तू मला आवडतो अशी चिठ्ठी पण होती. तेव्हा अंजी पशाला सांगते, मी तुझ्यासाठी बुके पाठवलं नाही आणि पुन्हा काय लिहिलं होतं असं विचारते. तेव्हा पशा बोलतो, त्या चिठ्ठीमध्ये मला तू आवडतो असं लिहिलं होतं. अंजी बोलते, मी पाठवलाच नव्हता, कोणी पाठवला असेल. मला वाटतोय तू कुणाला तरी आवडतो आणि तू कुणाला पाठवला होता का या अगोदर? तेव्हा पशा सांगतो, नाही. तेव्हा अंजी बोलते, नाटकात काम करताना तू खूप मोठा हिरो झालास, पाठवलं असेल तुझ्या एखाद्या फॅननी. तेव्हा पशा बोलतो, असं काही नाही, जर माझ्यासाठी पाठवलं असतं तर त्यावर माझं नाव असतं. त्यावर अंजी बोलते, म्हणजे तुझं नाव टाकून त्यांनी पाठवायला पाहिजे होतं का? असं बोलून ती पशावर खूप चिडचिड करते. पशा अंजीला बोलतो, तू पाठवलं नव्हतंस ना, मग कशाला चिडचिड करते? अवनीने वैभवसाठी पाठवलं असणार. तर इकडे अवनी ही वैभवला विचारत असते की तुला बुके कोणी दिला आहे? तेव्हा वैभव बोलतो, मला खरंच माहीत नाही. अवनी ही वैभववर खूप चिडते आणि बोलते, दुकानात तर तूच असतो ना? तेव्हा वैभव बोलतो, दुकानावर मी एकटाच असतो का? तेव्हा अवनी बोलते, म्हणजे तुला म्हणायचं आहे तरी काय? तो बुके कोणीतरी दादांसाठी पाठवला का? तेव्हा वैभव तिला गप्प करतो. अवनी बोलते, तू कोणाला भेटायला जातो? तर वैभव सखीकडे जातो आणि बोलतो, माझ्याकडे एवढी सुंदर बायको असताना मी का दुसरीकडे जाईल? तेव्हा अवनी बोलते, नवरा बायकोची जास्त स्तुती करायला लागला की समजून जायचं की नवऱ्याचं बाहेर लफडं चालू आहे, असं म्हणून ती रडायला लागते. वैभव अवनीला बोलतो, तो बुके पशा किंवा ओमकारला पण दिलेला असू शकतो. अंजी आणि हे ऐकतात. तेव्हा अंजी त्याच्याकडे रागात पाहते. पशा सांगतो, तो खोटं बोलतोय. परंतु अंजी त्याला उशी आणि चादर देते आणि खोलीच्या बाहेर काढते. तर इकडे अवनी ही वैभवला खोलीच्या बाहेर काढते. दोघेही एकमेकांना बुके नव्हता दिला असं सांगत असतात आणि अंगणात झोपतात. तर ओमकार तिथेच हॉलमध्ये झोपलेला असतो. त्याने उशी खूप घट्ट पकडलेली असते आणि अगं थांब ना, थांब की असं बोलत असतो. तेव्हा वैभव आणि पशा त्याला मारून उठवतात आणि बोलतात, आमची वाट लावून तू मुलीची स्वप्न पाहतोय. तेव्हा ओमकार बोलतो, तुम्ही इथे कशा? तुमच्या बायकांनी तुम्हाला खोलीबाहेर काढलं वाटतंय. तेव्हा पशा आणि वैभव ओमकारला खूप बोलतात आणि त्याच्यावर चिडतात. तेव्हा ओमकार बोलतो, 3 भाऊ असताना माझं कसलं एवढं नशीब, मी बसतोय दुकानात पुड्या बांधत. तेव्हा तो बोलतो, आपल्या तिघांना पण तो बुके पाठवला नाही, मग दादाला पाठवला असेल का? असं म्हणून तो आईच्या खोलीत झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पशा दुकानावर जायला निघतो. अंजी त्याला सामानाची चिठ्ठी आणून देते. तेव्हा पशा तिला सांगतो, मला खरंच माहीत नाही तो बुके कोणी पाठवला, मला वाटलं तूच पाठवला असेल आणि मी फक्त तुझा आहे असं बोलतो. अंजी पुन्हा त्याच्यावर रागवते आणि त्याचा वेगळा अर्थ काढून खूप चिडते. त्याचं लक्ष नसताना हसत पण असते. तर इकडे बुके ठेवलेला असतो आणि त्यावर मला तू खूप आवडतो असं लिहिलेलं असतं. तर इकडे वैभव आणि ओमकार दुकानावर असतात की तू मला एकदा त्या मुलीला भेटव, मग मी तुला सांगतो. तेवढ्यात पशाही तेथे येतो आणि शांत बसतो. तेव्हा वैभव ओमकारला डिलेवरी घेऊन पाठवतो. पशा वैभवला सांगतो की तो बुके माझ्यासाठीच आला होता. वैभव बोलतो, मग चांगलंच आहे. पशा बोलतो, एवढं हलक्यातलं नाही आणि आज तू पण एक बुके दिला असल्याचं वैभवला सांगतो. त्यात माझं नाव पण होतं. कोण करते काय माहीत. तेव्हा वैभव बोलतो, जाऊ दे पशा, कोणीतरी आपल्या प्रेमाची कबुली देतंय वेगळ्या पद्धतीने, असं अंजीच करत असेल. तेव्हा पशा बोलतो, नाही, हे सांगितल्यावर मात्र ती माझ्यावर खूप चिडली. वैभव बोलतो, ती ॲक्टिंग करत असेल. पशाही बोलतो, अंजीच असणार. तर इकडे अंजी, अवनी आणि सरिता पुरणपोळीचा स्वयंपाक करत असतात. अंजी पुरण वाटत असते. तेव्हा अवनी अंजीला बोलते, तुम्ही मला नेहमी लहान मुलांसारखी कामे देता, असं म्हणून ती मला पुरण वाटायचं आहे असा हट्टच करत असते. तर अवनीच्या हट्टापायी सरिता अंजीला सांगते की तिला पुरण वाटू देत. तेव्हा अंजी मनात विचार करते, अवनीला हे काम जमणार नाही, पुरणपोळे कोणी खाणारच नाही. परंतु सरिताने सांगितल्यावर मात्र अंजी लगेच जागेवरून उठते. तर अवनी तेथे बसते. अंजी तिला कशाप्रकारे पुरण वाटायचं हे सांगत असते. त्यानंतर अंजी सरिताजवळ जाते आणि तिला विचारते, तायडे, तू गोळे घेतल्यास का?
तेव्हा सरिता हो बोलते. तर अंजी पुन्हा विचारते, तू आता आई होणार, मग तुला कशा फिलिंग्स येतात? त्यावेळी सरिता खुश होते आणि तिला सांगते, आपल्या पोटात एक जीव वाढतो, त्याचा आनंद काय असतो तुला आत्ता लगेच समजणार नाही. हे मला सर्व स्वप्नासारखंच वाटतंय. तेव्हा अंजी सांगते की आता हे स्वप्न नाही, हे सत्यात उतरलं आहे. आता तू आई होणार आहे. होळी झाली ना, आपण तुझी चोरोटी भरूयात. तेव्हा सरिता हो बोलते. तर अंजी खूप उत्साही असते की सरिताला बाळ होणार. या विचाराने ती सांगते की आणि चोरोटीच्या दिवशी मी खीरपुरी बनवणार, ती पण खूप छान, आणि सर्व स्वयंपाक मी आणि अवनीच करणार. तू अजिबात कशाला हात लावायचा नाही. असं म्हणून दोघीही अवनीकडे पाहतात. तर पुरण वाटत असताना अवनीची मात्र खूप धांदल उडते. तिला पुरण व्यवस्थित वाटता येत नसतं. तिला खूप दम लागलेला असतो. तेव्हा सरिता तिला विचारते, अवनी तू हे काय करतेस? तर तेव्हा अवनी खुश होत सांगते, मी तर डाळ वाटते. तेव्हा सरिता बोलते, पाट्यावर डाळ तरी आहे का, सर्व खाली सांडली ते बघ. असं म्हणून सरिता तिला पुरण कसं वाटायचं हे शिकवत असते. तेव्हा अवनी सरिताला बोलते, यासाठी एवढे कष्ट करावे लागतात का? असं म्हणून ती सरिताला पुरण वाटायला सांगते आणि मी तुम्हाला पोळी लाटण्यासाठी मदत करते, असं ती सरिताला बोलते. तेव्हा सरिता आणि अंजी एकमेकींकडे पाहतच असतात. दुसरीकडे शुभ्या आणि नीत्या ओंकारच्या टपरीवर बसलेले असतात. ते दोघेही गप्पा मारत असतात. तेवढ्यातच ओंकार तेथून चाललेला असतो. तेव्हा ते ओंकारला जवळ बोलवतात आणि त्याला सांगतात, होळीच्या कार्यक्रमानंतर जोशी बुवांनी त्याच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. तुमच्या घरी पण असा काहीतरी कार्यक्रम असेल, कारण तुझ्या सूर्या दादाला पण आता बाळ होणार आहे. तेव्हा ओंकार त्यावर काहीच रिॲक्ट करत नाही. तो शांत असतो. तो शुभ्या आणि नित्याला बोलतो की हो, आम्ही पण कार्यक्रम करणार आहोत, तुम्ही येणार का? असं म्हणून त्या दोघांची पार लायकी काढतो. आणि तुमच्या बाबांना जर ह्या वयात मुलं झाली असती तर मग तुम्हाला काय वाटलं असतं, याची जाणीव शुभ्या नित्याला तो करून देतो. तेव्हा शुभ्या नित्याचे डोळे ओंकारच्या ह्या बोलण्याने उघडतात. ते दोघेही ओंकारची माफी मागतात आणि आम्ही दोघं चुकलो, आम्ही तुमच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी आहोत, असं ओंकारला बोलतात आणि ओंकारला मिठी मारतात व यापुढे असं कधीही बोलणार नाही असाही शब्द ते ओंकारला देतात. तेव्हा ओंकार खूप खुश होतो. तर शुभ्यानी त्या ओंकारसाठी एक कडक आणि स्पेशल चहा मागतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वजण झोपलेले असतात. तेवढ्यात अचानक घुंगराचा आवाज करत कोणीतरी एक बाई येते. तेव्हा तो आवाज ऐकून पशा दरवाजा उघडतो आणि खूप घाबरतो की हा आवाज नक्की कुठून येत असेल. तेवढ्यातच वैभव बाहेर येतो. पशा घाबरतच त्याला सांगतो की ती बुकेवली बाई येणार आहे. तेवढ्यातच बाहेरून कोणीतरी दरवाजा वाजवतं. तर ओंकार आणि पशाची खूप धांदल उडालेली असते. नक्की कोण बाई आहे ते पाहण्यासाठी ते दोघेही घाबरतच दरवाजा उघडतात. तर समोर ती बाई उभी असते, परंतु तिने बुके घेऊन चेहरा लपवलेला असतो. त्या दोघांना ते पाहून खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.